विद्यार्थ्यांनो, समाजाची प्रगती केवळ आर्थिक विकासाने होत नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याची संधी, आरोग्य, समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक न्याय मिळाल्याने होते. महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात अनेक व्यक्तींनी स्वतःचे आयुष्य समाजासाठी समर्पित केले. त्यांनी दुर्लक्षित, वंचित, गरीब, कष्टकरी, ग्रामीण आणि रोगग्रस्त लोकांसाठी आयुष्यभर काम केले. आज आपण प्रकरण 5 भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा या पाठातील समाजसेवक क्षेत्रातील व्यक्ती या मुद्द्यातील अशाच 5 महान समाजसेवकांच्या कार्याचा परिचय करून घेणार आहोत. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, बाबा आमटे, डॉक्टर रजनीकांत आरोळे, डॉक्टर बाबा आढाव आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर. एक डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन कुष्ठरोग्यांच्या सेवेला वाहिलेले जीवनमधील एक. कधीकाळी कुष्ठरोगाबद्दल समाजात मोठ्या प्रमाणावर भीती, गैरसमज आणि सामाजिक बहिष्कार होता. कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीला समाजापासून दूर केले जात असे. अशा काळात डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांना माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी आपले आयुष्य समर्पित केले. 2. अमरावती परिसरात त्यांनी तपोवन या संस्थेच्या माध्यमातून कुष्ठरोग्यांच्या सेवा, उपचार आणि पुनर्वसनाचे कार्य उभे केले. 3. 26 सप्टेंबर 1946 रोजी श्री जगदंबा कुष्ठनिवास, तपोवनची स्थापना झाली आणि पुढे हे कार्य विदर्भ महारोगी सेवा मंडळाच्या रूपाने विस्तारले. 4. त्यांचे कार्य केवळ औषधोपचारापुरते मर्यादित नव्हते. कुष्ठरोग्यांना स्वावलंबी बनवणे, त्यांना कामाची संधी देणे आणि समाजात पुन्हा सन्मानाचे स्थान मिळवून देणे हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग होता. त्यांनी समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला: रोगामुळे माणूस समाजापासून दूर जाऊ नये, त्याला आधार आणि सन्मान मिळायला हवा. 2. बाबा आमटे मधील एक. सेवेतून स्वाभिमानाचा मार्ग. आता आपण पाहूया एका अशा व्यक्तिमत्वाचा प्रवास ज्यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेला आपल्या जीवनाचे ध्येय बनवले. 2. मुरलीधर देवीदास आमटे, म्हणजेच आपले लाडके बाबा आमटे. 3. 26 डिसेंबर 1914 रोजी जन्मलेल्या बाबा आमटेंनी समाजातील उपेक्षित आणि कुष्ठरोगग्रस्त लोकांसाठी आयुष्यभर कार्य केले. कुष्ठरोग्यांविषयी असलेल्या सामाजिक भीतीला त्यांनी स्वतःच्या कृतीतून आव्हान दिले. त्यांनी कुष्ठरोग्यांना केवळ दया नको, तर काम, स्वाभिमान आणि आत्मनिर्भरता हवी असा विचार मांडला. 4. यातूनच आनंदवन या मानवतावादी कार्याची उभारणी झाली. आनंदवन हे केवळ आश्रम नव्हते, ते कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे आणि स्वावलंबनाचे केंद्र बनले. 5. बाबा आमटेंचे कार्य पुढे पर्यावरण, आदिवासी आणि सामाजिक प्रश्नांपर्यंत विस्तारले. त्यांनी नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित कार्यातही सहभाग घेतला. त्यांच्या कार्यातून आपल्याला शिकायला मिळते: समाजसेवा म्हणजे केवळ मदत करणे नाही, तर एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभे करणे होय. 3. डॉक्टर रजनीकांत आरोळे, गावाच्या आरोग्याची जबाबदारी गावकऱ्यांच्या हातात. मधील एक. शहरांमध्ये रुग्णालय आणि डॉक्टर उपलब्ध असताना ग्रामीण भागातील गरीब लोकांना आरोग्यसेवा मिळणे अनेकदा कठीण होते. 2. या समस्येवर वेगळा आणि अत्यंत प्रभावी मार्ग दाखवणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर रजनीकांत आरोळे. त्यांनी त्यांच्या पत्नी डॉक्टर मेवल आरोळे यांच्या सहकार्याने 1970 मध्ये जामखेड येथे कॉम्प्रिहेन्सिव्ह रूरल हेल्थ प्रोजेक्ट, ग्रामीण आरोग्य प्रकल्प सुरू केला. 3. डॉक्टर आरोळे यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता: आरोग्य ही केवळ डॉक्टर आणि रुग्णालयांची जबाबदारी नाही, संपूर्ण समाजाने त्यात सहभागी झाले पाहिजे. 4. त्यांनी ग्रामीण भागातील महिलांना प्रशिक्षण देऊन ग्राम आरोग्य कार्यकर्त्या म्हणून तयार केले. आरोग्याबरोबरच स्वच्छता, पोषण, सुरक्षित पाणी, महिलांचे सक्षमीकरण आणि गावाच्या विकासाशी आरोग्याचा संबंध जोडला. 5. जामखेडचा हा प्रयोग पुढे जामखेड मॉडेल म्हणून ओळखला जाऊ लागला. समुदायाचा सहभाग, समानता, स्थानिक आरोग्य कार्यकर्ते आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा या तत्त्वांवर त्याची उभारणी झाली. या दृष्टिकोनाचा प्राथमिक आरोग्यसेवेच्या जागतिक विचारांवरही प्रभाव पडला. त्यांचे कार्य आपल्याला सांगते: समस्या सोडवण्यासाठी बाहेरून मदत येण्याची वाट पाहू नका, समाजातील लोकांनाच सक्षम करा. 4. डॉक्टर बाबा आढाव, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष. मधील एक. आता आपण पाहूया कष्टकरी आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे डॉक्टर
बाबा आढाव 2 पुण्यातील हमाल, माथाडी कामगार आणि इतर कष्टकरी वर्गाच्या समस्या त्यांनी जवळून समजून घेतल्या. 3 कष्टकऱ्यांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी लढा देण्यासाठी त्यांनी हमाल पंचायत उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 4 त्यांचे कार्य केवळ कामगारांच्या प्रश्नांपुरते मर्यादित राहिले नाही. एक गाव एक पाणवठा, देवदासी प्रथा निर्मूलन, कष्टकऱ्यांचे हक्क आणि सामाजिक न्याय अशा अनेक विषयांवर त्यांनी काम केले. समाजातील दुर्बल व्यक्तीला त्याच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि अन्यायाविरुद्ध संघटितपणे उभे राहण्याचे बळ देणे ही त्यांच्या कार्याची विशेष ओळख आहे. त्यांचा संदेश स्पष्ट होता, कष्ट करणाऱ्या माणसाला केवळ सहानुभूती नको, त्याला न्याय आणि हक्क मिळाले पाहिजेत. 5 डॉक्टर नरेंद्र दाभोलकर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर मधील एक. आता शेवटी आपण जाणून घेऊया अशा व्यक्तिमत्वाविषयी ज्यांनी समाजातील अंधश्रद्धा, अघोरी प्रथा आणि विवेकविरोधी विचारांविरुद्ध आयुष्यभर जनजागृती केली. 2 डॉक्टर नरेंद्र अच्युत दाभोलकर यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1945 रोजी झाला. ते वैद्यकीय शिक्षण घेतलेले डॉक्टर होते. पुढे त्यांनी आपले जीवन अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक प्रबोधनासाठी समर्पित केले. 1980च्या दशकापासून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत सक्रियपणे काम केले आणि 1989 मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली. 4 त्यांनी समाजाला अंधश्रद्धेपेक्षा विवेक, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते कोणतीही गोष्ट केवळ परंपरा किंवा भीतीमुळे स्वीकारण्याऐवजी तिचा तर्क आणि पुराव्याच्या आधारावर विचार केला पाहिजे. 5 त्यांनी व्याख्याने, लेखन आणि जनजागृतीच्या माध्यमातून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 20 ऑगस्ट 2013 रोजी त्यांची हत्या झाली, मात्र त्यांनी रुजवलेला विवेकवादी आणि वैज्ञानिक विचारांचा संदेश पुढेही सामाजिक चळवळींमध्ये कायम राहिला. या व्यक्तीमुळे माझ्या जीवनावर व मनावर धर्म व देव कशाला म्हणायचं याचा अर्थ समजला, तो माझ्या जीवनावर पण पडला. HSC बोर्ड परीक्षेत विचारल्या जाणारे प्रश्न 1 दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा. 1 भजन कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे काम रिकामी जागा यांनी केले. उत्तर संत गाडगेबाबा. 2 महाराष्ट्रात रिकामी जागा यांच्या प्रयत्नातून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने जोर धरला. उत्तर डॉ. नरेंद्र दाभोळकर. प्रश्न 2 ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती व घटना या संबंधी नावे लिहा. 1 गाव एक पाणवठा योजना राबवणारे. उत्तर डॉक्टर बाबा आढाव. निष्कर्ष विद्यार्थ्यांनो, या 5ही समाजसेवकांचे कार्य वेगवेगळे होते, पण त्यांच्या कार्यामागील मूलभूत विचार एकच होता, माणूस केंद्रस्थानी असला पाहिजे. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांना आधार दिला. बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांना सेवा, स्वाभिमान आणि स्वावलंबनाचा मार्ग दिला. डॉक्टर रजनीकांत आरोळे यांनी ग्रामीण आरोग्याला लोकसहभागाची जोड दिली. डॉक्टर बाबा आढाव यांनी कष्टकरी आणि वंचितांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकाची ज्योत पेटवली. त्यांच्या कार्यातून आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो, समाज बदलण्यासाठी नेहमी मोठ्या पदाची किंवा मोठ्या संपत्तीची गरज नसते. गरज असते ती संवेदनशील मनाची, ध्येयवादी विचारांची आणि कृती करण्याच्या धैर्याची. म्हणूनच विद्यार्थ्यांनो, समाजाकडून आपण काय घेऊ शकतो, यापेक्षा समाजासाठी आपण काय करू शकतो, हा विचार आपल्या मनात रुजवूया. हीच या महान समाजसेवकांना खरी आदरांजली ठरेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रलय नोट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये भारत, सामाजिक व धार्मिक सुधारणा या पाठातील प्रश्नोत्तर विश्लेषणासह.